नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी, परत आपण आलो आहोत कोकणात आणि तेही रत्नागिरीत। आणि आपण आलो आहे आपल्या गावी, ते म्हणजे रणपारला। तर आताच आलो आहे आपण मांडवीनी, सकाळी 7:30ची मांडवी एक्सप्रेस होती, तिने आपण आलेलो आहे। आणि आपण आता रणपारला इथे पोचलेलो आहे आणि आता आपण समुद्रकिनारी आलेलो आहे। आणि आता समुद्रकिनारी आहे बघा, आता तर संध्याकाळ झाली आहे, सूर्याचा अस्तही झालेला आहे इथे। आणि मस्त असा समुद्रकिनारा इथे आपण आता एक फेरफटका मारायला आलो आहे। हे बघा, पाठी फिनोलेक्स कंपनी आहे आणि या समुद्रकिनारी आपण आलेलो आहेत आणि आता आपण तिकडे फेरफटका मारणार आहेत। आणि काय इथे स्थानिक मच्छीमार बांधव आहेत, तेही देखील इथे मासेमारी करायला आले आहेत। तर पाहूया कशा प्रकारे आहे हा समुद्रकिनारा। तर चला मंडळी, पाहूया रणपारचा समुद्रकिनारा। तर मंडळी, हा आहे आपला रणपार गावचा समुद्रकिनारा। आणि हा पूर्ण हा डोंगर आहे, जंगल आहे, झाडी आहे। आणि हे बघा, पूर्ण हा असा पसरलेला शांत असा समुद्रकिनारा आहे। इकडे आपल्याला सुरूची बाग दिसते, तिकडनं आतमध्ये गाव आहे आणि इकडचेच स्थानिक रहिवासी आहेत, मच्छीमार बांधव आहेत। आणि त्यांनी हा जाळा बघा घेऊन कशा प्रकारे आतमध्ये समुद्रात उतरत आहेत मासे पकडायला। आणि अशा प्रकारे ते मासेमारीसाठी समुद्रात गेले आहेत। आता आपण तर काय समुद्रात जाऊ शकत नाही, कारण का आपल्याला पोहण्याचं एवढं ज्ञान नाही आहे। त्यामुळे आपण समुद्रकिनाऱ्यावरूनच पाहूया ते कशा प्रकारे मासेमारी करतात। हा पूर्ण हा रणपारचा समुद्रकिनारा आहे, ही सुरूची बाग आहे, त्याच्या पाठी रणपार गाव आहे आणि हा डोंगर आहे या समुद्राच्या लागूनच। आणि हे बघा, हे मच्छीमार मासे पकडण्यासाठी गेलेले आहेत, 4 जण आहेत, 2 बांबू आहेत आणि त्याला हे ग्रीन कलरचं जे आहे तो जाळा आहे, त्या साहाय्याने ते मासेमारी करणार आहेत। आणि इथे बघा होड्या लागलेल्या आहेत, मोठ्या शिप्स आहेत। आणि ही आपली फिनोलेक्स कंपनी आहे, रणपार जेटी म्हणून जे ओळखलं जातं ते इथे फिनोलेक्स कंपनी आहे। आणि हा फिनोलेक्स कंपनीचा इथे हा पूर्ण प्रोजेक्ट, जे काही प्रकल्प आहे ते या डोंगरावर आहे। आणि बघा, पाहता पाहता हे मासे पकडण्यासाठी कमरेवर पाण्यात पोचले सुद्धा आणि आता ते मासेमारी चालू करतील। तर आपण पाहूया, आता काळोख तर होत आहे, तर व्हिडिओ केवढी होईल सांगता येत नाही, तर हीच व्हिडिओ आपण पुढेही कंटिन्यू करू, पण जेवढं काही दाखवता येईल ते मी आता तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो। मंडळी, आपण पाहत असाल, हे बघा, कमरेभर पाण्याहून आता ते मासे पकडण्यासाठी गेले आहेत, ते पोचलेले आहेत, आपल्या गळ्यापर्यंत पाणी त्यांच्या पोचलेलं आहे, मानेपर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि ते मासेमारी करत आहेत। मला तर वाटतं काहीतरी त्यांना मिळेल आणि आपल्याला आपल्या या व्हिडिओत जे काय मासेमारी करतायत ते आपल्याला पाहायला मिळेल। तर पाहूया आपल्याला काय मिळतंय का, मासेमारी करून येऊन पाहायला मिळते का बघूया। पण मंडळी, हे बघा, हे आपले मासे पकडायला गेलेले मित्र, आता हे दोन्ही बाजूला बघा बांबू आहेत आणि मध्ये जाळं आहे। बॅड लाईटमुळे थोडं काय एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे, काळोख पडत आला आहे ना, त्यामुळे सूर्यास्तही झालेला आहे, त्यामुळे आपल्याला एवढं काय लाईट्स नसल्यामुळे थोडं अंधुकं असं दिसतं आहे, पण ठीक आहे। बघूया आता आपल्याला किती मासे मिळत आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल। हा त्या जाळ्याचं एक टोक, ह्या बाजूला एक बांबू आहे आणि मध्ये हा पूर्ण जाळं आहे आणि या बाजूला हे बघा, या बाजूला हे 2 जण आहेत
ह्या जाळ्याचं हे दुसरं टोक आहे, त्या बाजूला एक दुसरा बांबू. आणि आता हे बघूया आपल्याला ह्यातून कशा प्रकारे मासे मिळत आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतील. आता पूर्ण हे बघा, यांनी अशा प्रकारे पूर्ण असा जाळा खेचत आणलेला आहे पूर्ण खोलवर. म्हणजे एक पुरुष पाण्यात एवढं गेलेले ते, आणि तिकडनं हे जाळं खेचत येत आहेत. आता ह्यामधून आपल्याला काही जे मासे मिळाले आहेत त्यांच्या मेहनतीला किती यश आलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. कसल्या प्रकारे मासे भेटले आहेत हे आपल्याला इथे पाहायला मिळेल. हे बघा, हा बांबूला धरून हे एक टोक इथून खेचत आलेले आहेत आणि हे जाळं आहे. आणि या जाळीत आपल्याला काय मासे लागले आहेत ते आता पाहूया. बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश येऊन आपल्याला इथे मासे पाहायला मिळत आहेत. तर एवढं जाळं तर आलंय, पण हे बघा इथे हा एक म्हणजे हा एक बोय मासा लागलेला आहे. हे बघा, हा बोय मासा आहे. हे बघा, हा बोय मासा लागलेला आहे. तसंच हा एक छोटा मासा आहे, छोटा बोय मासा आहे. आणि या बाजूला आपल्याला इकडे हा समुद्री खेकडा पाहायला मिळत आहे. आणि बघूया, एवढी मेहनत करून बघा किती मेहनत केलं, पण पूर्ण जाळं खाली आहे. फक्त 2 मासे आणि हा एक मासा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बघा, हे असे 2-3 मासे फक्त लागलेले आहेत. एवढी मेहनत करून फक्त 2-3 मासे. पहा, एवढी मेहनत करून या जाळ्यांमध्ये फक्त यांना हे 2 छोटे मासे भेटले. हे इथपर्यंत पूर्ण असं जाळं आहे आणि त्यांना त्यात हे मासे फक्त भेटले. नशीब असतं मासे पकडणं म्हणजे. जर नशिबाला लागलं तर 25-30 मासे पण लागतात एका वेळी, किंवा आता पाहिलं तसं 2-3 मासेही लागतात. तर मंडळी, अशा प्रकारे त्यांनी परत हार न मानता पूर्ण जाळं एकत्र केलं आहे आणि आता ते मासे पकडण्यासाठी परत समुद्रात उतरत आहेत. तर दुसरा एक त्यांचा फेरी आता ही समुद्रात ते परत जाणार आहेत. तर पाहूया त्या फेरीत त्यांना काय मिळतं आहे का. तर मंडळी पहा, त्यांनी आता त्यांची जागा बदलली आहे. मगाशी त्या बाजूला होते आणि आता ते या बाजूला आले आहेत आणि आता ते समुद्रात जात आहेत. बघूया या वेळेला त्यांना यश येते का. आता बघा, परत हे समुद्रात थोडे आत गेलेले आहेत आणि आता ते जाळ टाकतील आणि त्यातून काही ना काहीतरी मिळेल अशी आता आपण या आशेने आपण पाहूया. आता देखील ते बघा कमरेभर पाण्याहून छातीभर पाण्यात गेलेले आहेत आणि आता जाळं पसरवतील आणि काही ना काही त्यातून मासे पकडून येतील. अशा प्रकारे आता ते जाळं पसरवत आहेत. पाहूया, बघा पाठीमागे 2 मोठे शीप आहेत, होड्या आहेत मोठ्या, आणि आता त्यांनी जाळं पसरवलं आहे आणि ते पसरवून येतील. पहा मंडळी, आता
कशा प्रकारे त्यांनी या टोकापासून त्या टोकापर्यंत जाळं टाकलेलं आहे आणि आता ते हळूहळू येत आहेत. तर पाहूया कशा प्रकारचे आपल्याला मासे आता तरी काहीतरी मिळतील या अपेक्षेने आपण इथे शूटिंग तर करत आहोत आणि मासेही पाण्यात उत्सुक आहोत. तर मंडळी आले आहेत आता इथपर्यंत. बघूया किनाऱ्याला काय घेऊन येत आहेत. तर मंडळी हे बघा जवळपास आलेले आहेत आणि पाहूया त्यांना इथे आता कुठच्या प्रकारे मासे त्यांच्या मेहनतीतून त्यांनी पकडले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. ते बघा दोघंजण मध्ये गेलेत जाळं पकडायला, कारण का कुठचाही मासा त्यातून सुटला नाही पाहिजे यासाठी. आणि हे ह्या बाजूनी खेचत आहेत आणि बघा कशा प्रकारे ते खेचत आहेत. हे बघा अशा प्रकारे त्यांची ही मेहनत आहे. आणि आपल्याला तुमच्या मेहनतीला काय यश आले ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. हे बघा आता देखील मासे काय लागलेत ते आता पाहूया. जास्त नाही आहेत पण हा टोळ मासा इथे लागलेला आहे. हा बघा त्याचं तोंड बघा कसं वर आहे, मोठा असा टोळ मासा आहे. आणि तसेच या बाजूला छोटे छोटे मासे आहेत. हा एक मासा इथे आहे, जास्त नाहीत. आता आपण 2-3च मासे लागलेत. आणि हे बघा हे यातून हा गिरंगाट मासा काढत आहेत एक. आणि हे बघा हे इथे काढतायत तो गिरंगाट मासा. हे बघा 5-6 मासे भेटले, त्यात एक मोठा टोळ मासा भेटलेला आहे. अशा प्रकारे यांची इथे मेहनत आहे. जास्त नाही पण 2 फेरीमध्ये त्यांना 5-6 मासे भेटलेले आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आपण या रणपार समुद्रकिनारी फेरफटका मारायला आलेलो, पण तिकडची बोललो आपल्याला थोडीफार मासेमारी पाहायला मिळते आहे तर ते आपण पाहू. पण थोडेफार मासे त्यांना भेटले त्यांच्या मेहनतीतून. ज्यांनी काय जे मासे पकडले त्यांना जे आपल्याला दाखवण्याचा मी या व्हिडिओ मार्फत प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ थोडक्यात आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवनवीन आणि छान छान व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर गिरी या चॅनलला जरूर भेट द्या. चला मंडळी आता रत्नागिरीला आलोच आहोत, तर ही सुरुवात आहे. थोडक्यात ही व्हिडिओ बनवली आहे आणि अजून अशा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करू. तर चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.